नमस्कार, मी सायली. युगंधर न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. चला जाणून घेऊया ताज्या घडामोडी. ताज्या घडामोडीसाठी युगंधर न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद. दिव्यांग बांधवांना मिळणारे शासकीय अनुदान अद्याप मिळाले नसल्याच्या निषेधार्थ प्रहार जनशक्ती पार्टीच्या वतीने उल्हासनगर महानगरपालिकेत आंदोलन करण्यात आले. महापौर अश्विनी कमलेश निकम यांच्या कॅबिनबाहेर कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत प्रशासनाचा निषेध केला. प्रहार जनशक्ती पार्टीचे पदाधिकारी आणि दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने उल्हासनगर महानगरपालिकेत दाखल झाले होते. दिव्यांग नागरिकांना शासनाकडून मिळणारे अनुदान अनेक महिन्यांपासून प्रलंबित असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. महापौर अश्विनी कमलेश निकम यांच्या कॅबिनबाहेर आंदोलन करत प्रशासनाने दिव्यांगांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करण्यात आला. दिव्यांगांना न्याय द्या, प्रलंबित अनुदान तात्काळ द्या अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला. यावेळी प्रहार जनशक्ती पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाला निवेदन देत तातडीने अनुदान वितरित करण्याची मागणी केली. अन्यथा आणखी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला. दिव्यांगांचं मानधन मागच्या 10 तारखेला आलं होतं. आज मे महिन्याची 20 तारीख उलटलेली आहे. अद्यापपर्यंत दिव्यांगांना मानधन प्राप्त झालेलं नाहीये. एकीकडे आपण पाहतोय की अधिकाऱ्यांचे बिल वेळेवरती पगार निघताय, पीडब्ल्यूडीचे बिल वेळेवरती निघताय. वेगवेगळे भ्रष्टाचार करण्यासाठी खूप साऱ्या सुखसुविधा आहे यांच्याकडे. या बिल्डिंगचं पाडक काम करायचे आदेश आहे. ही दुरावस्थेमध्ये धोकादायक आहे. अशा बिल्डिंग मध्ये रिनोव्हेशनचं काम चालू आहे. असे सगळे पैशाची अपव्यय चालू असताना फक्त दिव्यांगाचाच हक्क का मारला जातो आणि हा हक्क वारंवार मारला जातो. ह्याकरताच आज आम्ही इकडे आलो. सकाळी आम्हाला आश्वासन दिलं गेलं की 3 वाजेपर्यंत दिव्यांगाच्या खात्यामध्ये पैसे वर्ग होतील, त्यांच्या खात्यात पैसे पडतील आणि त्यासाठी उपाशी तापाशी घरामध्ये अन्नाचा एक कण नसताना हे सगळे दिव्यांग या ठिकाणी बसलेले आहे आणि डोळे लावून वाट पाहत आहे त्या ठिकाणी की आता मेसेज येईल आणि आता आपल्या अकाउंट मध्ये पैसे पडतील. पण कोणत्याही प्रकारचे पैसे अद्यापपर्यंत आलेले नाहीये. शिवाय आयुक्त महोदय एवढ्या निर्लज्जपणे या ठिकाणून निघून गेलेले आहेत की त्यांना या दिव्यांगांच्या व्यथा कळत नाही आहेत का? आयुक्त महोदय जेवणाकरिता दिव्यांगांना सोडून वाऱ्यावरती सोडून निघून गेल्या. त्यांच्या गळ्यातनं हे जेवण उतरतं कसं हा प्रश्न आम्हाला इथे पडलेला आहे की ज्या ठिकाणी दिव्यांग 2-2 दिवस उपाशी आहे, त्यांच्या घरामध्ये अन्नाचा कण नाहीये, त्यांना मानधन आलेलं नाहीये. 20-20 दिवस 21-21 दिवस मानधन उशिरा मिळतंय. अशा परिस्थितीमध्ये आयुक्ताला जेवण जातं कसं हा प्रश्न आम्हाला इथे पडला. 2200 दिव्यांग आहे. त्या 2200 पैकी 232 दिव्यांग जे आहेत त्यांनाच फक्त मानधन दिलं गेलेलं आहे. उर्वरित 2000 दिव्यांगांचं मानधन अद्यापही पेंडिंग आहे. त्या ठिकाणी आमची मागणी होती की दिव्यांगांचं मानधन वाढवण्यात यावं. त्यावेळी त्यांनी आम्हाला उत्तर दिलेलं आहे की दिव्यांगांचं मानधन वाढवण्यासाठी आम्ही ठराव पास केलेला आहे आणि फक्त 300 रुपये, जे की दिव्यांगाच्या तोंडाला पाने पुसण्यासारखी आहे. फक्त 300 रुपये दिव्यांगाचं मानधन वाढवत आहे. ही अतिशय घृणास्पद आणि गंभीर बाब. महापौर मॅडमांनी आम्हाला आश्वासन दिलं की बाबा दिव्यांगाचे पैसे आम्ही नक्कीच देऊ, पुढील 2 दिवसामध्ये त्यांच्या खात्यामध्ये पैसे वर्ग होतील असं महापौरांचं म्हणणं होतं. त्यावेळी आमच्या दिव्यांगांनी सांगितलं की ज्या प्रकारे सन्माननीय शिंदे साहेब आमच्या गरिबांचे दैवत ज्या प्रकारे आनंदाचा शिधा राबवतात त्याप्रमाणेच आज तुम्ही महापौर म्हणून आज आमच्या शिंदे साहेबांचं प्रतिनिधित्व या महापालिकेत करताय, तर तुम्ही आनंदाचा शिधा नव्हे तर एक 10-10 किलो धान्य आम्हाला द्यावं की जेणेकरून आम्ही आमच्या घरामध्ये अन्न शिजवू. परंतु महापौरांनी अद्यापपर्यंत तो आनंदाचा शिधा आम्हाला दिलेला नाहीये आणि त्यासाठी आम्ही या महापौर कॅबिन जवळ देखील डोळे लावून बसले. जर आमच्या खात्यामध्ये पैसे आले नाही तर या ठिकाणून आम्ही काही जाणार नाहीयेत. जोपर्यंत दिव्यांगांना मानधन मिळत नाही, दिव्यांगांचं मानधन त्यांच्या खात्यावर वर्ग होत नाही, ठोस काहीतरी प्रशासन पावलं उचलत नाही, तोपर्यंत आम्ही इथून काही जाणार नाही.